नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय बहिणीकडे माझ्या आणि आज बटर चिकनचा बेत आहे. भाऊ आलेत कराडवरनं. भावानं म्हटलं बटर चिकन पाहिजे आज. भाव को मागताय तो मागताय. अच्छा. मी आठवडा झाला आलोय पण एकदा पण चिकन नाही का काय नाही व्हेज करते. पण ह्यानं सांगितलं लगेच बटर चिकन वगैरे काय या. तू खाल्लेस हा खाल्लंय मी. त्यानं खाल्लेलं तर लगेच बटर चिकन वगैरे तुम्हाला दाखवतो. चिकन आणलं हे बघा. चिकन घेऊन आले 2 किलो चिकन. 1 किलो पण नाही भावासाठी. 2 किलो चिकन आणले. आम्ही व्हेज खातोय. आठवडा झाले. माझ्या हातचं बटर चिकन खायला तरसतात माणसं. होय ना. त्यामुळे मेंबर वाढले. मी पण येतो. मेंबर चार जण होते आधी. आता 8 जण झालेत. कसे काय माहित. मला सगळ्या शेवटी बटर चिकन द्यायला लागले. माझ्या आधी सगळ्यांना देऊन झालेलं आहे. मी मागं लागून आज कुणी दे म्हणले. असले तुझ्यामुळे का होईना मला मिळालं. आठवडा झालं खातोय डाळ भात. डाळ भात असं दे आशीर्वाद. जेवायला बोलवलं पण मला चिरायला लावलं बरं. करायला नको का? बटर चिकन आणले पण बटर नाही आणलेलं अजून. बटर आणाय मला जायला लागणार. तिकडे काय काय चाललंय बघ. कांदा शिरणं चालू आहे. कांदा स्पेशलिस्ट. इस्लामपूरला कॉलेज होती त्या वडापावच्या गाड्यावर कामाला होती. त्यामुळे एवढा स्पीडनं कांदा शिरते. भजीच्या वडापावच्या गाड्यावरती काय कांदा दे? वडापाव बरोबर कांदा खायच नाही रे. नाही. भजीच्या गाडीवरती बघा. असं आता बारीक बारीक तुकडं करायचं. कसं बारीक असलं म्हणजे कसं रोस्ट लगेच होतं. बोनलेस लागतं. बोनलेस चिकन लागते. हे हाडाचं इकडे रस्त्याला काढले आणि बोनलेस आहे ते आपण मस्तपैकी रोस्ट करायचं बटर लावून पॅनवर. कांदा टाकला आहे कढईमध्ये बिना तेलाचा. काय भाजायचं करायचं, आहे. कांदा आता भाजून घ्यायचा मस्तपैकी. थोडंसंच तेल टाकायचं. तेल वरून टाकायचं. सोडायचं थोडं. अगदी थोडं. अगदी कसं आहे स्पीड फ्लॅशची बाई. नेमकं तू ठरवतो आयर्नमॅन असतं फ्लॅश. आम्ही नाही करू. ते डॉम आहे. फॅमिली. I don't have friends. I got family. असा कांद्याचा आवाज आला पाहिजे भाजताना. त्याला चरकन. तर टोमॅटो लागतो रोस्ट करून प्युरी केलेली. टोमॅटो कुठं आहे? घालायचं ते. आधी कांदा तरी भाजले. चिकन काय होईना. बहुत कांदा हवा आहे. हे बघा छोटा आणि शेफ. छोटा शेफ. ब्लॉग त्याचा आहे म्हातारा जरा घे. मला हे बघा छोटा शेफ. छोटा शेफ. ते शेंडी पण ये का बस. शेंडी. हे असं नाही की शेंडी. काय असतं ते? ते लहान दिसतं. त्याला आवडत नाही मम्मीने काम केलेलं. पुढे. त्याचं म्हणणं आहे की मी करतो तू बाजूला हो. असं म्हणणं आहे त्याचं. काय तुम्ही? तर नाही करत मग. हे बघ. बाजूला. असू दे की ते जरा त्याला असू दे. आता कट करून झालं. हे बटर चिकनसाठी हे रस्स्यासाठी ठेवलं. जरा आता मॅरिनेट करायचं. हे पण मॅरिनेट करायचं. ते रस्स्याला करायचं. तर काय काय मॅरिनेटसाठी काय काय करायचं? मॅरिनेटसाठी दही, लिंबू,
आहे गरम मसाला, धने पावडर, काय काय बरं सांग. दही, लिंबू, हां. मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला एवढं. आणि या ठिकाणी काय काळाचा विषय आहे माझं पोराला आवडतं. काय झालं काय आहे का? काय त्याला काळीच आवडतं म्हणून काळीच आवडतं. ठीक आहे. हे धुवून घे. लिंबू पेलाय नसतो आता. लिंबू एका किलो चिकन मध्ये 1 लिंबू पिऊ शकता तुम्ही अखंड. पण रेसिपी तुला कोणी मागितलेलीच नाहीये. त्यांनी मागू देत ना कमेंट मध्ये, मग दे ना तू. चला माझी सिक्रेट. माझ्या फॉलोअर्सना फ्रीमध्ये देतो आणि सबस्क्राईबर्स सगळं करायचं. सबर क्राईम्स. आता दही घालायचं आहे. अखंड घालायचं. अखंड खंड लावायला. प्लास्टिकचे झाक म्हणजे बॉम्ब असते. कापतोय करायला सगळे घालूय. जरासं ठेव ना, सगळं नको घालू. जरासं ठेव. हे बघ हे कशात ह्यात घातले हा त्यातच त्यात घालायचं. बघ. बस झालं. गरम मसाला टाकायचा. मीठ गरम मसाला मीठ टाकायचं. बस बस बस. चमचा बघायचा. हळद आहे ती. हळद गप्प बस. हळदीचा यांचा आमच्या चमचा. मम्मींचा आहे. गप्प बस. चमचा अँटिक चमचा आहे बघा. असला चमचा आहे का जगात कुठं? आहे ऑप्शन असतं असलं चमचा. झालं मीठ घरचेनुसार चवीनुसार. धनी पावडर. धने पावडर. हनीची पावडर बनवली. धने पावडर आली ती टाकायची बघ. बासकी आहे. बस. लाल तिखट. लाल कलरसाठी. तिखट. लाल तिखट. हे कलरसाठी. नुसता कलरच आहे बघा. लाल तिखट. आणि चटणी पण टाकतो. आमच्या इकडे याला बुक्का म्हणतात. बुक्का. बुक्का. चटणीचा बुक्का. चटणी नाही, मिरचीचा बुक्का. मिरचीचा बुक्का. हे आहे घरगुती चटणी. आणि चटणी थोडीशी चवीसाठी. चवीसाठी मीठ असते का चटणी? आणि टेस्ट चांगली येते म्हणून. चवीसाठी मीठ असते आणि तिखटासाठी चटणी असते. आता काय राहिले? हलवू का? आता खरी चव येणार आहे. नाही हात धुतला. कारण हात धुतलाय. हँडवॉश केलाय. हँडवॉश करून हात धुतलाय. मग मिक्स कर. आमचं हॉटेल नाही त्यामुळे माझ्याला काही ग्लोव्ज नाही. काय कोण पण हात धुतलाय चांगला. असं मिक्स केलंय. असं मिक्सर होईल. म्हणून मी पण नाही आले बाहेर. ओके का? हे असं झालंय बघ. ओके. चिकन धुवून घ्यायला सांगितले. खरं तर काही जण चिकन बिना धुताच वापरतात. असं म्हणतात की चिकन न धुता केल्यावर त्याला टेस्ट येते. चिकन धुवायला सांगितले. तुम्ही सांगा कमेंट मध्ये की चिकन धुवून केलं चांगलं लागते की बिना धुता केलं चांगलं लागते. सांगा. धुवून घेतोय. ही आता कांदा भाजलाय, टोमॅटो भाजलाय आणि काजू भिजत घालायचे. किती मिनिटं भिजत घालायचे? 5 मिनिट. एक 5-10 मिनिटं भिजत घालायचे आणि हे सगळं पेस्ट करायचं मिक्सरला. त्यासाठी बटर चिकन साठी. बटर चिकन साठी, ग्रेव्ही साठी. मीठ
चिकन शिजवून घ्यायचं. ॲक्च्युली डायरेक्ट रस्साच करणार होतो, पण छोट्या प्रिन्सनं आणि आमचा ॲलेक्स म्हणून डॉग आहे, त्याला आळणी लागतं. त्यामुळे आता शिजवून आळणी काढायचं सेपरेट आणि मग रस्सा टाकायचा. आळणीची प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे काय सांगायची गरज नाही. तेल टाकायचं, हळद, मीठ, चिकन. व्हेज वाल्याला पाहिजे असेल तर जर तुम्हाला घट्ट आळणी पाहिजे असेल तर थोडा गरम मसाला आणि काय थोडी पेस्ट टाकली तरी चालते. आपले ओल्या ह्याची खोबरं, कोथिंबीर, लसूणची. घट्ट आळणी पाहिजे असेल तर. अरे मॅरिनेशन मध्ये आले लसूण पेस्ट राहिली. लो बेटा लो लो अब ब्लॉगच्या नादात क्या शेप बनी. जगांनी शिकायला यासला अर्ध शिकवायला लागलं. तुझ्या ब्लॉग असं ते आता मागणं टाकतो आलं लसूण पेस्ट. महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे. रघुवेद आहे माझा भाव आहे लहान. खास याला बोलवलंय. लसूण सोलायला बोलवलं. लसूण सोलायसाठी. लसूण सोलायला बोललो. आलं लसूण पेस्ट टाकायला राहिलं त्यामुळे लसूण सोलण्यापासून आलं कापण्यापासून मिक्सर लावून परत पेस्ट करून मग टाकायचं यात. तो पण अर्ध मॅरिनेट होईल. उभा राहून कंटाळली ती, खाली बसून लागलेत कराय. मग उभा राहून केले. बसून सोलतो लसूण. वा 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 वा. कवी ऋषींच्या मुळे मला पण जरा कविता यायला लागल्या. केले आलं लसूण ते टाकलं. तेलात करायचं का बटरमध्ये? दोन्ही पण चालते. रोस्ट करायचं चाललंय आता पॅनमध्ये. तेलात पण करू शकता आणि बटरमध्ये पण करू शकता. जागा वाया गेली नाही पाहिजे. हे जे बी टाका नाही पोचत ना. इकडे तिच्या सासूबाई इकडे चपात्या करतो. एकदम जगातला चिल माणूस आहे, एकदम चिल. शक्ती सम्राट बघा कुठे आहे. सम्राटला विचार बोल कुठे आहे. ठेवते मी आता बघतो कसं करतो. बास की किती एकावर जागा पण नाही तिथे. ते आता रोज झालं एक परत पालटायचं. दोन्ही साईडनं रोस्ट करायचं मग त्यात शिजून जातं. झाकलं 2 मिनिटं थांबा, नंतर पलटताना त्यासाठी कांदा चिरायला लागलो. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, काजू तिकडे पेस्ट करायचं चालू. इकडे आता आपण एका साईडने रोस्ट झाले चिकन. आता आपण असं चमच्याने दुसऱ्या साईडने रोस्ट करायचं. असं एकदम चांगलं. अशा प्रकारे चिकन रोस्ट करून झाले. लास्टचं चालले मजा आहे. चपात्या लाटायचं चाललंय तिकडं. मॅडमचं आगमन झालंय. काल मी मागल्याला सोडून आलो हिला, पण बटर चिकनच्या वासावर लगेच आले इकडं आज शिरायला. म्हणून बोलवलंयस मला तू. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बटर चिकन केले कुछ भी. पुण्यात नेईल मी इकडे आहे का? आणि भाऊ दोघांना बटर चिकन आवडतं. ओ शक्ती शक्तिमान. त्यात तेल टाकलेलं बटर सोडायचं आहे. बटर चिकनची प्रोसेस चालू आहे इकडं. आता अमूल बटर आणले. हे बघ
व्हायच्या आधी चिकन चाललंय इकडे संपवायचं रोस्ट केलेलं चिकन नको मला तुला पाहिजे काय शेंबड्या हा तो खायला आता कधी पण आहे तयार नको त्याला आता मसाला सोडायचा चाललाय आपण मगाशी पेस्ट केलेली कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि काजू मॅडमच्या चपात्या चालल्यात करायच्या मॅडम चिकन खात नाही मटण खातात शिंदेचे असल्यामुळे शिंदे सरकार आहे ते शिरायचे आता टेस्टिंगसाठी रस्सा चाललाय अनिकेत टेस्ट कर अरे काय कमी जास्त बरोबर आहे सगळं चटणी मीठ बरोबर आहे चिकन एक नंबर आहे ना बेस्ट तर ग्रेव्ही झालेलं आहे यामध्ये आता रोस्ट केलेलं चिकन आपण टाकतोय मस्तपैकी असं जेवण तयार झालंय पाहुणे मंडळी बसलेली आहेत सगळे असे जेवायला इकडे बघा पाहुणे आले जेवायला हे पाहुणे आहेत आमचे कसं झालं जेवण कसं झालंय हा हे बघा बहीण भाऊ बटर चिकनचे प्रेमी दोन इकडे काय इकडे काय कधी पण तर मस्त वेगळी असा बटर चिकनचा बेत झालाय एकदम गरगरीत जेवलोय जेवढं की आता चालायला पण येणं झालंय चालायला येईन आता दाजी लस्सी देतात का बघ दाजी लस्सी दे लस्सी देणार का नाही कुठली कच्ची ती सुनंदा थोटीच देणार होय ठीक आहे लस्सी जुळणं झाल्या तर लस्सी पिऊया मस्तपैकी लस्सी कुठे ते रस्ता बनवायला लागले लस्सीचा प्लॅन कॅन्सल झालाय आता रसना मिळणार आहे रसना पितो टँक सॉरी रसना नाही टँकचा प्लॅन झालाय टँक पितो आणि टँक होतो झोपतो तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच